पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी जवळजवळ 99 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। गेली 99 वर्ष कर्मवीर भाऊराव पाटलांनी घालून दिलेल्या तत्वाच्या आणि आदर्शाच्या नुसार रयत शिक्षण संस्था आपले काम करत आहे। अशा या आमच्या रयत शिक्षण संस्थेस एका संघटनेनं 9 मे 2018 रोजी आंदोलन करण्यासंबंधीचे पत्रक एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले आहे। त्या वर्तमानपत्रातल्या पत्रकामध्ये असं म्हटलंय की रयत शिक्षण संस्थेकडून खडकी पाटोळे तालुका मान जिल्हा सातारा येथील श्री नामदेव खांडेकर या पती पत्नी वर रयत शिक्षण संस्थेने अन्याय केला आहे। या अन्यायाच्या विरोधात ही संघटना 9 मे 2018 रोजी आंदोलन करणार आहे। श्री खांडेकर कुटुंबियाची संस्थेच्या प्रशासनानं खडकी पाटोळे येथील 100% अंध, अपंग व निरक्षर असणाऱ्या कुटुंबियांना कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवले व कसलाही मोबदला न देता जमीन घेतली आणि अजून त्यांच्या मुलाला नोकरी न देऊन अन्याय केलेला आहे। असे चुकीचे, वस्तुस्थिती विसंगत व संस्थेची जाणून बुजून बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे। वास्तविक पाहता श्री नामदेव खांडेकर यांनी 1996 ला स्वेच्छेनं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीने प्रभावित होऊन स्वखुशीने खडकी पाटोळे येथील गट नंबर 507 ब मधील 2 एकर जागा बक्षीस पत्रानं संस्थेस दिली आहे। सदर जमीन कोणत्याही कारणास्तव परत घेणार नाही असे लिहून दिलेले होते व आहे। ज्यावेळी श्री खांडेकर यांनी सदर जमीन संस्थेकडे वर्ग केली त्यावेळी त्यांच्या मुलाचे शिक्षण पूर्णही झालेले नव्हते, त्यामुळे त्यास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवण्याचा प्रश्नही उद्भवत नव्हता। तथापि श्री नामदेव खांडेकर यांचा मुलगा श्री नागेश खांडेकर या संस्थेने सहानुभूतीपूर्वक कायमस्वरूपी लॅब असिस्टंट पदी नोकरी देऊ केली होती, मात्र ती नोकरी श्री नागेश याने नाकारली। सन 2011-12 साली ज्यावेळी संस्थेमध्ये डीएड शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या त्या संदर्भात 24 एप्रिल 2012 रोजी संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केली। MKCL पुणे यांचे मार्फत त्यासाठीचे ऑनलाईन फॉर्म मागवले होते। शासन नियमाप्रमाणे व संस्थेच्या ध्येय धोरणानुसार शिक्षकांची भरती ऑनलाईन परीक्षा घेऊनच केली जाते। तथापि सदर परीक्षेची पूर्तता श्री नागेश खांडेकर करू शकले नाहीत। संस्थेने 29 जून 2012 रोजी माध्यमिक विभागाची वॉक इन इंटरव्ह्यूची जाहिरात दिली होती। त्यामध्ये श्री नागेश खांडेकर यांनी हंगामी शिक्षक म्हणून काम करण्याची मान्य केले, त्यामुळे त्यांचे हंगामी माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती आणि 1 ऑगस्ट 2012 पासून श्री नागेश खांडेकर हे हंगामी शिक्षक म्हणून काम करत होते। तदनंतर देखील 14, 15 व 15, 16 अखेर संस्थेने श्री नागेश खांडेकर यास लमसम व घड्याळी तत्वावर नेमणूक दिली होती। तथापि महाराष्ट्र शासनाने 2 मे 2012च्या आदेशानुसार भरती प्रक्रियेला स्थगिती दिली असून सध्या भरती प्रक्रिया बंद आहे। तसेच महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 2017च्या निर्णयानुसार संस्थेस शिक्षक भरतीचे अधिकार नाहीत। ही वस्तुस्थिती असताना देखील श्री नामदेव खांडेकर यांनी खडकी पाटोळे येथील बक्षीस पत्राने दिलेल्या जागेतील इमारतीस स्वतःचे कुलूप लावले व त्यांनी जर कोणी कुलूप उघडले तर आत्महत्या करण्याची भीती दाखवली। श्री नागेश खांडेकर यांना संस्थेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून त्यांनी 23 जून 2016 रोजी विद्यालयाचे कार्यालयीन कामकाज बंद पाडले आणि 24 जून 2016 रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची धमकी दिली। संस्थेने नाईलाजास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महादेव मंदिर परिसरात शाळा उघड्यावर झाडाखाली भरवली। त्यानंतर खडकी पाटोळे येथील श्री गोरख शिर्के यांच्या शेडमध्ये
जुलै 2016 ते सप्टेंबर 2017 अखेर शाळा भरत होती. नोव्हेंबर 17 पासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा भाटकी येथील श्री दत्तात्रय शिर्के यांच्या जागेत संस्थेने पत्र्याचे शेड बांधून शाळा सुरू ठेवली आहे. श्री नामदेव खांडेकर यांनी 10 नोव्हेंबर 2016 रोजी संस्थेकडे निवेदन देऊन माझी जमीन माझ्या मालकी हक्काने नावे करण्याचे कळवले, अन्यथा मी आमरण उपोषण करेल अशी धमकी दिली. शेवटी संस्थेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे रितसर अर्ज नंबर 2/2017 करून त्यांच्याकडून श्री नामदेव शंकर खांडेकर यांच्या विरुद्ध मनाई हुकूम दिनांक 17 जानेवारी 2017 रोजी मिळवला आहे. असे असताना श्री खांडेकर यांनी कोर्टाच्या हुकमाचा अवमान करून संस्थेस बक्षीस पत्राने दिलेल्या जागेत वर उल्लेख केल्याप्रमाणे शाळा भरू दिली नाही. मुख्याध्यापक व सेवक विद्यालयात गेले तर अंगावर रॉकेल ओतून घेईल अशी सतत धमकी ते देत असतात. शासन नियमानुसार सध्या शिक्षक भरती बंद आहे. संस्थेच्या काही हितचिंतकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून श्री नागेश खांडेकर यांना बँकेत नोकरी देऊ केली असता श्री नागेश खांडेकर यांनी ती नाकारलेली आहे. वरील वस्तुस्थितीनुसार संस्थेने श्री नागेश खांडेकर यांच्यावर अन्याय केला नाही, अगर त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक सुद्धा केलेली नाही. सद्यस्थितीत भरती बंद असल्याने शासनाने भरतीवर बंदी घातल्याने स्वतःच्या अखत्यारीत घेतली असल्याने श्री नागेश खांडेकर यांना संस्था कायमस्वरूपी नोकरी देऊ शकत नाही. संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून वेगळी दिशा दिली आहे. यातून नव महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. केवळ संस्थेस जाणून बुजून बदनाम करण्याच्या हेतून प्रसार माध्यम वृत्तपत्रातून प्रसिद्ध देण्याचे कृत्य हे बेकायदेशीर, चुकीचे, सामान्य माणसाची दिशाभूल करणारे आणि कोर्टाची अवमान करणारे आहे. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांना नम्र विनंती करतो.